श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबा रायाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी सलग दुसऱ्या रविवारीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पारंपरिक वाद्याचा गजर करत भाविक श्री क्षेत्र बाळे येथे दाखल झाले होते। येळकोट येळकोट जय मल्हार, जय मल्हारी मार्तंड, जय मल्हार असा जयघोष करत भाविक भंडारा खोबरे उधळत होते। महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमधून भक्तगण आल्याने बाळे परिसर गर्दीने फुलून गेला होता। मंदिरामध्ये भाविकांना गर्दीचा त्रास न होता व्यवस्थितरित्या दर्शन करता यावे म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। मंदिर समितीच्या वतीने दर्शनाकरिता चोख व्यवस्था करण्यात आली होती। दिवसभर जागरण गोंधळ, जावळ काढणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळी 8:30 वाजता खंडोबा रायाच्या मूर्तीला महाअभिषेक तर सायंकाळी छबिना मिरवणूक काढण्यात आली। वाघ्याकडून लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। मानकरी यांना मानाचे विड्याचे पान देण्यात आले। जय मल्हार, जय खंडोबा राया। सोलापूर जिल्ह्यामध्ये याप्रमाणे शहरात लगत असलेल्या बाळे येथील खंडोबा रायांच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी यात्रा भरली जाते। त्या यात्रेच्या निमित्त या 7 डिसेंबरपासून यात्रा सुरू झालेली आहे। दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते। आम्ही देखील खंडोबाचे भक्त आहोत। खंडोबाचे आम्ही चरणी दर्शन घेण्यासाठी देवा खंडोबा आम्हाला सोलापूर ठेव, सोलापूरच्या शहरामध्ये जे परत एकदा प्रकट होण्याची वेळ आलेली आहे। कारण शहरामध्ये आणि खंडेराया मग सर्वांना बरा तिथे सोलापूर जिल्हा